पाहिले का अशी जवळ चोळायसाठी जवळ असं आहे तयार केली घरी ती. तसं नाही. काय असतं माहिती तुम्हाला एक सांगतो, साधी सोपी गोष्ट. जनावराचं मन जर तृप्त असेल, जीव जर तृप्त असेल, तर जनावर काय करतं, लगेच शांत राहतं. आणि जवळ कुणी आलं तर त्याला मायेने हात लावून देतं. आणि त्याच जनावराला तुम्ही वेळेवर खायला प्यायला देऊ नका, त्याचे पोट अपचन राहू द्या, ते चिडचिड करताना दुसऱ्या जनावराला ढोस कुणी जवळ आलं त्या मुडका हल्ली. हे जे गावठी जनावर आहे ना, त्या भावना जिवंत राहतात. म्हणजे गाय असते ना, गाय, तर असं म्हणतात की म्हणजे गाई जी असते तिला माणसाच्या भावना करतात. जर माणसाला काही झालं ना, तर त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. सुरुवातीला 100 वापर. किती दिवस तुम्ही वापरलं आणि किती दिवसांनी तुम्हाला फरक पडला? मला 3ऱ्या दिवसात लगेच शेणामध्ये फरक दिसायला लागला. बर. घट्ट व्हायला लागले सर 3ऱ्या दिवसामध्ये? 3ऱ्या-4थ्या दिवसापासून. बर 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 बर. वास कमी झाला शेणाचा. हा, अच्छा. मिनरल मिक्सचर मी जवळपास 5-6 महिने वापरलं. हा, ते 35-36 हजार रुपयाचं मिनरल मिक्सचर वापरलं. मग मिनरल मिक्सचर 35-36 हजाराचं वापरलं 5-6 महिन्यामध्ये? एवढं लागतं? ते जवळ 200 ग्रॅम वापरत होते मी. बर. त्याच्यानंतर इफेक्टच भेटला ना मला, गाय निघाना पण आणि रायना पण. बर. त्याच्यानंतर मग तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर मग वापरलं. त्याच्यानंतर या 3 आणि ही 4थी व्यवस्थित निघाल्या होत्या. म्हणजे 1, 2 कुठले 1, 2, 3 या 3. हा, आणि ती पण निघाली होती, पण ती 3ऱ्या महिन्यात गाभरली परत. अबॉर्शन झालं. व्हाईट गाय आहे ना, तिचे पार पूर्ण हाड ओपन होती. पूर्ण हाडकुळी झाली होती? पूर्ण. बर. म्हणजे बरगाड्या वगैरे सगळ्या पूर्ण बारगाडी दिसत होत्या. विकायची होती. एक काळ असा होता की विकून टाकायची, बदली करू, 10,000 विकायचा विचार आला. बर. म्हणजे ती तुम्ही विकायची तुमचं प्लॅनिंग चालू आहे? हा, जवळजवळ वैतागली होती. वैतागली म्हणजे ती निघाली 2 वर्ष ती अंगाव सांभाळली ती. ती गाय? हा, म्हणजे ती घरची एका विकत आणली? घरची. अच्छा, घरची गाय. म्हणजे तिचं वय किती झाल्यावर ती माझा राहिली पहिल्यांदा? पहिल्या वर्षी जी राहिली ना, म्हणजे पहिल्या त्या टायमाला व्यवस्थित राहिली, पण तिच्यानंतरचा दुसरा पडला. हा, दुसरं हित ते 2 वर्षांनी भेटलं. म्हणजे 2 वर्ष गॅप पडला? 2 वर्ष गॅप पडला. 20 लिटरच्या गाईचं 2 वर्ष गॅप पडलं, किती नुकसान झालं? करा बरं. एक विताला किती दूध निघतं? 20 लिटर दूध म्हणल्यावरती ते पहिले 3 महिने तर 20 लिटर निघतं. नंतर कमीत कमी सरासरी 15 लिटर निघतं, 10-15 लिटर. हा, निघतं. बरोबर आहे ना? पहिले 3 महिन्याचं किती झालं? 1800 लिटर झालं. 1800 लिटरचे आज ते समजा 1854 तेच झालं. 30 रुपयांनी झालं तरी लमसम. आणि पुढचे परत 10 लिटरनी जर झाली तरी पुढचे परत किती? 4 महिने, 4 ते 5 महिने. बरोबर आहे ना? ते किती निघाले? 50. म्हणजे दर किती? 10 लिटर दररोज म्हणलं महिन्याला 300. 5 महिन्याची 1500. 1500 45. ते 45 नाही 54 किती झाले? 99,000. काय झालं? लाख रुपयाचं तुमचं एका विताचं नुकसान झालं एका वर्षाचं. दुसऱ्या वर्षात किती झाले? 2 लाख रुपयाचं नुकसान झालं. आणि शेतकरी ह्या भाकरच्या बाबतीमध्ये तेवढे गंभीर नाही होत आणि त्या गाया सांभाळतच राहतात आणि नंतर मग वैतागून ती विकून टाकतात. खरे खोटे? खरे. आणि मग याच्यामुळे दूध व्यवसाय काय होतो? तुम्ही राऊंड मारता या एरियामध्ये, तुमचे हे कस्टमर आहेत. ओके. तर तुम्ही जनरली ह्या एरियामध्ये फिरता, तर जनरली काय समस्या आहेत? मेन गोष्ट म्हणजे इथून मागे आहे ना, 4-5 महिन्यापूर्वी मी स्वतः माझ्या घरी अनुभव घेतले. अच्छा, कधीपासून वापरतो तुम्ही? मी वैदिक जे आहे शेतीसाठी जे खत आहे. अच्छा, या सिटीमध्ये वापर शेतीसाठी? शेतीसाठी मी ते ना साधारण 3 वर्षापासून वापरतो. 3 वर्षापासून? मिल्क चार्जर आता 6-7 महिन्यापासून घरी डॉक्टर आहे ना? हा, फक्त रिझल्ट घेतला घरी. त्याच्यानंतर जेवढे म्हणजे आतापर्यंत या पट्ट्यामध्ये जेवढे गोटे आहेत, जिथं जिथं प्रॉब्लेम आलेला आहे तिथं मिल्क चार्जर वापरला. ही गाई त्या गाई अक्षरशः पोटामध्ये ना पूर्ण लॉक झाली होती. खाली झाल्यानंतर ती पूर्ण पॅक झाली होती. शेवटला विषय सोडला होता आम्ही. म्हणजे हा, म्हटलं ही काय वाचायला वाटलं नाही, कारण ती उठायची, चारा वगैरे काहीच खात नव्हती. बरं. नंतर मिल्क चार्जर चालू केलं तिला. मिल्क चार्जर चालू केल्यानंतर तिनं आम्हाला 5 ते 6 दिवसांनी तिने रिस्पॉन्स दिला. अच्छा, काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला? रिस्पॉन्स म्हणजे ती चाराच उचलत नव्हती. समस्या काय झाली तुला? मेन गोष्ट तिचं शेणच पडत नव्हतं. बरं, काय आतमध्ये काय म्हणजे कुठल्या समस्या होती? पूर्णतः मेन जे आहे ना, पूर्णतः
की डिस्टन्स होऊन म्हणजे आपण लॉक जे होतं हा म्हणजे दबका पकडल्या अच्छा, टाईपचं अच्छा, असं एकदम गोळा तयार झाला, डायरेक्ट पुढे मागे जेव्हा फंक्शन होतं आणि काहीच होत मागे नव्हतं. पुढे सरकायचं तो पूर्ण फंक्शन बंद झालं होतं. बंद झालं होतं. अच्छा तिथं शेण आहे ना कम से कम एक 15 दिवस शेण पडत नव्हतं. आम्ही हात टाकून शेण काढलेले आहे. बर. मग मिल्क चार्जर चालू झाल्यानंतर मग हा मिल्क चार्जर चालू झाल्यानंतर आहे ना त्याने एक 5 ते 6 दिवसामध्ये चारा उचलायला सुरुवात केली. आता तिच्यावर तुम्ही भरपूर केमिकलचे प्रयोग केले असतात. सुरुवात केमिकल म्हणजे आता आम्ही एका टायमाला 10-12 सलाईनचे बाटल्या सोडल्या तिला. बरोबर आहे. हो. म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये ते रसायनाची प्रयोगशाळाच करून टाकली तुम्ही तिची. मग ज्यावेळेस तुम्ही तिची प्रयोगशाळा जर करून टाकली तर तिच्या शरीरामध्ये ते जे गर्भपात झाला त्याचं कारण ते रसायन हिट तयार झालं ना. त्याचं रसायनांचं काय तयार होतं आतमध्ये, कुठल्याही रसायनांचं हिट तयार होतं, बरोबर आहे की नाही. आणि मग त्याचं ते कारण आहे की त्या गायीला ही समस्या येण्याचं गर्भपात म्हणजे ते कारण. मग अशा वेळेस काय करणं गरजेचं आहे, तुम्ही केमिकल जे आहे त्याला डायरेक्ट काय करून टाकायचं, फुल स्टॉप. तुम्ही जर मिनरल मिक्सचर वापरलं किंवा औषधं वापरले तुमच्या गायांना रोग येणार. मिक्सचर जर वापरून सुद्धा येणार. तुम्हाला ठरवायचंय, डॉक्टरांना सुद्धा ठरवायचंय का ह्या गाईला जर मिल्क चार्जर द्यायचं आहे तर फक्त मिल्क चार्जर द्यायचं. मग किती जर रिझल्ट मिळत नसेल तर मग ते फार 200-300 ग्रॅम एका टायमाला का देणं होईल. हा त्यांनीच आणायचा. तसं तुम्ही मग मला गोळ्या दाखवल्या आपण येताना पाहिले. ह्या गोळ्या तुम्हाला वापरायची गरज का पडली, तर तुम्हाला असं वाटलं की नाही मिल्क चार्जर बरोबर जरा थोडा सपोर्ट देऊया, आलं लक्षामध्ये. परंतु मिल्क चार्जर बरोबर दुसरा सपोर्ट चालत नाही. तुम्ही हा प्रयोग केला तर तुम्हाला अपयश येणार, कुठंतरी येणार. 2 महिन्यांनी 6 महिन्यांनी. मिल्क चार्जर चालू आहे आणि मग तरी पण तुम्हाला काही जनावरांच्या बाबतीत रिझल्टच येत नाही. मग तिथं काय करायचं, चारा चेक करायचा. का बरं चारा चेक करायचा, आपण बाहेरून केमिकल देत नाही पण जर चाऱ्यातून येत असेल तर हे तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या पाण्यात किती केमिकल आहे, तुमच्या मातीत किती केमिकल आहे हे तुम्ही तपासले कधी. आता जर एखादं समजा एक्सपोर्ट करायचं असलं डाळिंब द्राक्ष तर त्याची काय करतात, रेसिडी तपासते कांद्याचा, बरोबर आहे की नाही. तसं तुम्ही कधी तुमच्या चाऱ्याचा रेसिडी तपासलाय का, नाही. त्याच्यातून पण केमिकल येतं. मग त्या केमिकलमुळे सुद्धा किंवा त्याला आम्ही फवारण्या करतो विषारी, फवारणी केल्याशिवाय येतच नाही ना. बरोबर. मका 1-2 फवार मारायशिवाय मका येतच नाही. मग ते केमिकल तुम्ही जर मूर घास करून जर वापरत असाल तर ते आणखीन भयानक होतं. केमिकल जर आंबवलं तर त्याच्यापासून दही नाही तयार होत, त्याच्यापासून भयंकर विष तयार होत, जहाल विष तयार होत, बरोबर आहे ना. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं विषारी चारा हा सुद्धा तुमच्या जनावरांच्या आरोग्याला काय आहे, भयंकर घातक आहे. आणि म्हणून आम्ही काय सांगतो, वैदिकचा चारा करा. कॅल्शियम पावडरचा अतिरेक हा जनावरांची हाडं ढिसूळ करतो. मग फॉस्फरसचा अतिरेक सुद्धा जनावरांची पचनक्रिया डिस्टर्ब करतो. काही पण झालं, गॅस झाला, काय आवाज यायला डॉक्टर लोक काय म्हणतात, अपचन झालं, काय म्हणतात, फॉस्फरस डिफिशियन्सी. हा ठरलेला डायलॉग आहे ना. मी असं म्हणजे हे नाही करत, असं त्याला काय म्हणतो आपण की टोमणा वगैरे मारतो असं नाही. बघा समजून घ्या रियालिटी. म्हणून व्यवसाय करायचा ना तर असा करायचा का गावात चर्चा झाली पाहिजे. अरे तो मिल्क चार्जर वापरतो, चर्चा झाली पाहिजे गावामध्ये. तर तुमची चर्चा नाही होणार, असं वापरलं नाही होणार चर्चा. उलट ती चर्चा काय माहिती का, ते वापरते पण त्याची इकडे काय राहिली, त्याची तर उलटली काय. तर त्याला हे कुठं माहिती, यांनी तिला पण टँक करून ठेवला रासायनिक औषधांचा टँकर केला तिच्या हातमध्ये. किती सालाने सोडले असेल तिला, भरपूर. तरी भरपूर म्हणजे किती, डॉक्टर किती सोडले, 40 धन्यवाद. 40 सालाईन कशाला म्हणते, 40 लिटरच गेलो मला. पोझिशनच ती होती त्यावेळेस. मान्य आहे ना मला, वेगळी होती. निघाली बाधी लाईव्ह डेमो. नाव घेतलं बरोबर आहे ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहिती का, तुमच्याकडनं चाललंय सगळं व्यवस्थित, फक्त प्रमाण काय पडतंय, कमी वाढवायला पाहिजे. चालू केल्यापासून गायांचं आजारी पडण्याचं प्रमाण 1% सुद्धा नाही. डॉक्टरचा धंदा बंद करणार 1% सुद्धा नाही. स्वतः डॉक्टर खरं बोलतो. डॉक्टर सुद्धा खरं बोलतील. कसं काय तुम्ही म्हणजे
मग समजा आता यांचं जर व्यवसायाचं सगळं जर आजारपणच कमी झालं तर तुमचा इथं रोल काय राहील? हे सोडतं बाकी काय भरणी काय भरणे? ब्रिडिंग वरती काम करतो आपण. बरोबर आहे ना. म्हणजे मला तेच शिकवायचंय, मी तेच म्हणणार होतो की जर दूध व्यवसाय जर अशा प्रकारे जर रोगराईने औषधांनी जर खल्लास झाला आणि गाया जर लोक कमी करायला लागले तर डॉक्टर काय भरतील? कोणाला भरतील? वेतन कशाला करतील? काहीच नाही, चान्सच नाही ना. मेन बिझनेस त्यांचा वेतनाचा आहे, तो कधी वाढेल? जर त्यांनी गाया वाढवल्या, शेतकऱ्यांनी व्यवसाय वाढला, लोक समाधानी वाटायला लागली आणि जर तुमच्या गायांचे आजार जर बंद झाले तर खरोखर गायांची संख्या वाढेल आणि तुमच्या वेतनाची गरज वाढेल. नुसते वेतनावर डॉक्टर लोक श्रीमंत होते. बरोबर की नाही? म्हणजे ह्या गोट्यावर येऊन एकच गाय 5 वेळा भरण्यापेक्षा 5 गायी एकदा भरा ना. किती मिनरल मिक्सर चार, दूध पावडर चार, हे चार, टॉनिक चार, म्हणजे फक्त दुधावर लक्ष, दूध काढायचंय खाली, त्याचं लक्ष फक्त काय दुधावर. मग तिचा साफला गाव आहे ना. म्हणजे याला शोषणाचं जाळं असं म्हणतात. आणि अशा प्रकारचा दूध व्यवसाय जे शेतकरी करता ते कधीच उजरू शकत नाही. एवढी शांतपणे एखादी जर्सी गाय आपल्यामध्ये येऊन रवंथ करावी आणि अशी उभी राहावी, अशा प्रकारे आजूबाजूला गायांनी आपल्या आजूबाजूला येऊन उभं राहावं. ते ती गाय अजूनही वळून बघती, मला का सुटते नाही, मला का बांधून ठेवलं, मला तुमच्यात यायचंय. बरं ते पाहते जेव्हा म्हणजे तिच्या डोळ्यात बघा चक्कर आहे तिच्या डोळ्यामध्ये, ते माझे डोळे बघा तिचे. हा, ती म्हणते काय तुम्ही माझा विचारणे बांधून ठेवलं मला. हा, म्हणजे हे जे आहे हे एक समाधान आहे त्यांच्या चेहऱ्यावर, हे जे समाधान आहे. जर गायची बघा, हिची मागे सारखं मागे बघा, तिच्या डोळ्यामध्ये बघा समाधान आहे. तुम्ही कधी पण गायच्या शेतकरी काय म्हणता, आम्ही तर काय मिनरल मिक्सचर वापरतो, हे वापरतो, आमच्या बारली तरी आम्हाला काहीच होत नाही. मी त्या शेतकऱ्याला काय म्हणतो, तिच्या डोळ्यात जाऊन बघ, आपण त्या डोळ्यामध्ये शांती आहे का? चाऱ्यामध्ये पण बदल झालाय. पहिले 14 जाळ्या लागत होत्या मिल चार्ज चालू करायच्या आधी, आता 9 जाळ्या टाकतं. 10वी जाळी टाकली का ती पूर्ण आहे तशी गावांमध्ये शिल्लक असते. म्हणजे 9 जाळ्यामध्ये भागत, 9 जाळ्यामध्ये पूर्वी किती लागत? 14. काय बात करता? मी 5 जाळ्या चारा वाचला, पूर्ण वाचला. दूध 8 महिने झालेत गाय अजून पूर्ण स्टेबल आहे अजून. म्हणजे 11 जे जात होतं ना ते फक्त आता 9.5 एवढंच कमी झालंय. म्हणजे दूध कमी नाही झालं, कमी नाही झालं. म्हणजे गाया गाभण असून सुद्धा. गाय गाभण असून. पूर्वी कसं व्हायचं? किती वेळा आला? 4थ्या महिन्यामध्ये गाय पूर्ण कमी होत होती. आता किती वेळा आला असतं जर हे नसतं? 4-5 वेळा असतं. एका टायमाला 4-5 वेळा आला असतं. म्हणजे जे आता 9.5 जातं ते 4 वेळा असतं. 100% तेवढं वाढीवच भेटलं बा. हो. बर, दुधाची क्वालिटी वर सुधारली ना. पहिल्यांदा 3-5 ची फॅट नव्हती लागत पहिले, आता 4-2 पर्यंत जाती. SNF 8-3 लागत होता, तो आता 8-5, 8-6 जातो. किती बकेट झाले असतील? त्याला बकेट झालेत म्हणजे 10 बकेट झाले. 10 बकेट म्हणजे तुमचं बरोबर चालू आहे प्रमाणामध्ये. ते प्रमाणात बरोबर तुम्ही देताय वा सगळ्यांना? कंटिन्यू ठेवलं. एकदा पूर्ण चालू केल्यापासून आजपर्यंत बंद नाही. द्यायचं आजपर्यंत. म्हणजे देऊन तुम्ही तुमचं मशीन आणलंय किती हजाराचं? 22,000. आणि एका वेळेस तुमचं 1-2च गायांचं दूध चालू होतं? 2च गाय. त्यात पण ही गाय आजारी पडल्यामुळे हिचं दूध पूर्ण नाही निघालं अजून. पूर्ण दूध नाही हिचं. म्हणजे ती आदबली होती अगोदर. हा, बरोबर. तिचा हा दोन्ही टाइम चांगली तयार झाली का? म्हणजे तिला हा जो चढ हा दिसतोय ना, तो हाताने मागून लोटून पुढं चढवायला लागायचं तिला. एवढी बेकार एवढी बेकार परिस्थिती झाली. हा पुढा मी त्या कालवडीला आणला होता. तिला 200 ग्रॅम दिलंय ती. सकाळी 200, काय प्रॉब्लेम होता? ती आता ती पूर्ण एकदम हाडं झाले होते तिची. ही तरी सुधारली ती. पूर्ण हाडं झाली होती तिची, लाळा गाळीत होती पूर्ण. नाही तिला 200 ग्रॅम किती दिवस चालला तुम्ही? एक पुढा संपू तोपर्यंत. बरोबर आहे ना. तुला आणखी पुढं चाला बरं. तुम्ही काय केलं माहिती का? तुम्हाला आता साई येणारच होती, तुम्ही गॅस बंद करून टाकली. नाही, त्यांनी काही नाही होणार. ती डिफिशियन्सी आहे ना, तुमच्या पोटात असल्यापासून डिफिशियन्सी आहे तिची. तिचा कोठा जो आहे ना तो बनला नाही, म्हणून तो प्रॉब्लेम आहे.
आता कोणत्या गायला चालू आहे? सगळ्यांना चालू सगळ्यांना चालू आहे 50-50 ग्रॅम. नाही बाकी या दोघीला 75 ग्रॅम हिला आणि त्या मुंठीला ही किती लिटरची आहे? हिला 17 लिटर दिले शेवट. 17. हो. त्याला माझ्या मते तुम्हाला प्रमाण माहिती 75 सकाळी 75 संध्याकाळी. ज्यावेळेस चालू केलं 100 देत होते नंतर ते सुरू करताना उलट तुम्ही जास्त द्यायचे 150 ग्रॅम द्यायचं उलट. समजा तुम्ही पहिले 3 दिवस दिलं होतं ना 200 दिलं होतं पहिले. म्हणजे तिला जर तुमची गाय जर 15 लिटरची आहे ना 15च्या पुढची तिला 100 ग्रॅमच पाहिजे. तेव्हा ही गाय पा गावठी आहे ना इकडे जा चाल. एकदम ती माणसं आले का अशी जवळ चोळायसाठी जवळ येते. असं आहे तयार केली घरी ती. तसं नाही काय असतं माहिती तुम्हाला एक सांगतो साधी सोपी गोष्ट आहे. तुम्हाला घरामध्ये माणसं आहे किंवा तुम्हीच तुम्हाला घरामध्ये गेल्यावर जर तुमच्या मनाजोगती भाजी मनाजोगतं जेवण वेळेवर चहा वेळेवर मस्तपैकी सगळं भेटलं तर तुम्ही घरामध्ये शांततेने राहाल का चिडचिड कराल? बरोबर आहे ना. आणि समजा लहान पोरं आलं तुमच्याकडे तुम्ही चिडचिड कराल का? नाही. पण तेच तुमच्या घरामध्ये वेळेवर तुम्हाला जेवण नाही वेळेवर चहा नाही एकदा हाक मारली का 4 वेळा हाक मारले का पाणी मिळतो असं झाल्यावर तुम्ही घरामध्ये लहान पोरं जरी जवळ आलं काय करणार? हे चल हे डोक्याला ताप करू. खरे खोटे सेम जनावराचं आहे. जनावराचं मन जर तृप्त असेल जीव जर तृप्त असेल तर जनावर काय करतं लगेच शांत राहतं. आणि जवळ कुणी आलं तर त्याला मायेने हात लावून देतं. आणि त्याच जनावराला तुम्ही वेळेवर खायला प्यायला देऊ नका. त्याचे पोट अपचन राहू द्या. ते चिडचिड करताना दुसऱ्या जनावराला ढोसतं. कुणी जवळ आलं का मुडका हल्ली. हे जे गावठी जनावर आहे ना त्या भावना जिवंत राहतं. म्हणजे गाय असते ना गाय तर असं म्हणतात की म्हणजे गाई जी असते तिला माणसाच्या भावना करतात. जर माणसाला काही झालं ना तर काही डोळ्यातून अश्रू येतात. असं आहे. हा मी बऱ्याच वेळा बघितले त्यांच्या डोळ्यांमधून असे वगळा येतात. बरोबर ना. मला बरेच जण म्हटले तुमच्या गोठ्यात गावठी गाय कस काय राहते मग मोकळी. 2-3 गोठ्यांमध्ये असेच गावठी गाय आहेत ना त्यांच्याकडे. लोक म्हणतात ना मिळच्या गावठी गायला असं लोक विचारतात. तुमच्या गोठ्यात मोकळी गाय कस काय राहते पाहून मारित नाही का एकमेकाला. बरोबर आहे ना. पण तिला तुम्ही जर तृप्त ठेवलं तर कुठलंही जनावर कसं राहतं शांत राहतं. म्हणजे सगळ्यात मेन मुद्दा कशाचा आहे तृप्त करण्याचा. बरोबर आहे ना. कधी पण चालू केलं तुम्ही? याला झालेत 7-1 महिने झाले. असं मागे 7 महिन्यापासून तुम्ही हाय याच प्रमाणात वापरतो? हो हाय. पहिले 3-4 दिवस वापरलं होतं 100-200 नी. त्याच्यानंतर मग 75-75 वाढलं. अच्छा. म्हणजे सुरुवातीला 100 वापरलं. 100. किती दिवस तुम्ही वापरलं आणि किती दिवसांनी तुम्हाला फरक पडला? मला 3ऱ्या दिवसात लगेच शेणामध्ये फरक दिसायला लागला. बर. घट्ट व्हायला लागले. 3ऱ्या दिवसामध्ये? 3ऱ्या-4थ्या दिवसापासून. बर 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 बर. वास कमी झाला शेणाचा. हा. अच्छा. मग तुम्ही सगळ्यांना चालू केलं? पहिल्यांदा सगळ्यांना चालू केलं? टोटल सुरुवात पासून सगळ्यांना चालू. कसं काय एवढं डेअरिंग वगैरे? व्हिडिओ बघितला मी कशा. डायरेक्ट विश्वास कसं ठेवला? शेण तसं येत होतं पहिल्यांदा. नंतर मग त्याच्या वेगळं होतं ना आपण मिनरल मिक्सचर चालू होतं. मग ते बंद केलं आणि मग हे चालू केलं डायरेक्ट. हां बरोबर. आणि तुम्ही किती दिवस चारलं तिला? नाही चारल्यावर किती दिवसांनी तुम्हाला रिझल्ट भेटला? चारल्यावर 8 दिवसात लगेच. बर. मग तिला तुम्ही चारल्यावर 8 दिवसात रिझल्ट भेटला. मग आता ती म्हणजे दूध चालू आहे तिचा? चालू. किती लिटर देते ती आता देते 8 ते 1 लिटर देते. एका वेळेस का नाही दोन्ही टाइम. अच्छा. किती महिन्याची गाभण आहे ती? आता 4 महिने. 4 महिन्याची गाभण पण आहे? 4 महिने पूर्ण झाले. म्हणजे दूध बी काढलं गाभण बी राहिली परत आणि आता व्यवस्थित रेग्युलर आहे. आता तिला काय करायचं? आता तिची तब्येत जर पाहिली तर माझ्यामध्ये तिला 150 ग्रॅम द्यायला पाहिजे कमीत कमी 1 महिनाभर. 150 ग्रॅम जर महिनाभर दिलं ना तिला तर ती एकदम सोपी कच्ची होणार. या गाई ही गाय किती द्यायची? ही गाई ही पहिलं होईल. हिची पहिलं वेळ झाले. किती दूध आहे तिचं? हिला आजारी पडली होती त्याच्यामुळे हिचं दूध कमी आहे. काय आजार झाली? तिचं पोट जाम लॉक झाली पूर्ण. बर. त्याच्यानं तुमच्या इकडे गोठ्यांवरती ह्या सगळ्या समस्या कॉमन आहे का सगळीकडे? म्हणजे त्रास डॉक्टरच्या म्हणण्यानुसार आहेच. डॉक्टर तुम्ही पण वापरतो ना घरी? तर तुमचं नाव सांगा. अक्षय हरिभाऊ अक्षय. तुमच्याकडे. आणि तुमचं नाव सांगा. सत्यजित भाऊसाहेब कासार, राहणार बैरवाडी. तुम्ही वडील आहेत त्यांचे. तुमचं नाव? भाऊसाहेब संभाजी कासार. अच्छा. तर तुम्ही हे जे काही समजा आता तुमचं हे गाव बैरवाडी आहे ना? बैरवाडी अकोले तालुक्यामध्ये. अकोला तालुका. मग तुम्ही उंच खडकते म्हणजे किती अंतर तुमचं? म्हणजे तुम्ही राऊंड मारता या एरियामध्ये तुमचे हे कस्टमर आहेत. ओके. तर तुम्ही जनरली ह्या एरियामध्ये फिरता तर जनरली काय समस्या आहेत?
मेन गोष्ट म्हणजे इथून मागे आहे ना 4-5 महिन्यापूर्वी मी स्वतः माझ्या घरी अनुभव घेतला. अच्छा, कधीपासून वापरतो तुम्ही? मी वैदिक जे आहे शेतीसाठी जे खत आहे. अच्छा, यासाठी वैदिक वापर शेतीसाठी? हो, शेतीसाठी मी ते ना साधारण 3 वर्षापासून वापरतो. 3 वर्षापासून? मिल्क चार्जर आता 6-7 महिन्यापासून घरी डॉक्टर वापरतो. आहे ना? हा, फक्त रिझल्ट घेतला घरी. त्याच्यानंतर जेवढे म्हणजे आतापर्यंत या पट्ट्यामध्ये जेवढे गोटे आहेत जिथं जिथं प्रॉब्लेम आलेला आहे तिथं मिल्क चार्जर वापरला. आता एक ही गाई त्या गाईच्या अक्षरशः पोटामध्ये ना पूर्ण लॉक झाली होती. खाली झाल्यानंतर ती पूर्ण पॅक झाली होती. शेवटला विषय सोडला होता आम्ही. म्हणजे हा, म्हटलं ही काय वाचायला वाटलं नाही, कारण की उठायची चारा वगैरे काहीच खात नव्हती. बर. नंतर मिल्क चार्जर चालू केलं तिला. मिल्क चार्जर चालू केल्यानंतर तिनं आम्हाला 5 ते 6 दिवसांनी तिने रिस्पॉन्स दिला. अच्छा, काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला? रिस्पॉन्स म्हणजे ती चाराच उचलत नव्हती. समस्या काय झाली तिला? मेन गोष्ट तिचं शेणच पडत नव्हतं. बरं, काय आतमध्ये काय म्हणजे कुठल्या समस्या होती? पूर्णतः मेन जे आहे ना, पूर्णतः डिस्टन्स होऊन म्हणजे आपण त्याला लॉक जे होतं म्हणजे दबका पकडल्या टाईपचं एकदम गोळा तयार झाला. डायरेक्ट पुढे मागे जे फंक्शन होतं आणि मागे पुढे सरकायचं, तो पूर्ण फंक्शन बंद झालं होतं. तिथं शेण आहे ना, कम से कम 15 दिवस शेण पडत नव्हतं. आम्ही हात टाकून शेण काढलेलं आहे. बर. मग मिल्क चार्जर चालू झाल्यानंतर मग? हा, मिल्क चार्जर चालू झाल्यानंतर आहे ना, तिने 5 ते 6 दिवसामध्ये चारा उचलायला सुरुवात केली. अच्छा, मग आता एकंदरीत तिचं पण रेग्युलर चालू आहे. आणि समस्या तिची ना उलटण्याची म्हणजे तुमच्या लक्षात आलं का आता, जी गाय कुठेतरी आरोग्य तिचं खराब आहे तीच तुम्हाला म्हणजे माज येण्यामध्ये म्हणा किंवा तिचं गर्भ राहण्यामध्ये म्हणा काय होतो, किंवा गर्भपात होण्यामध्ये काय होतं, तिचीच समस्या आहे. आता ती तिच्यावर तुम्ही भरपूर केमिकलचे प्रयोग केले असणार. केमिकल म्हणजे आता आम्ही एका टायमाला 10-12 सलाईनचे बाटल्या सोडल्या तिला. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये ते रसायनाची प्रयोगशाळाच करून टाकली तुम्ही तिची. मग ज्यावेळेस तुम्ही तिची प्रयोगशाळा जर करून टाकली तर तिच्या शरीरामध्ये ते जे गर्भपात झाला त्याचं कारण ते रसायन हिट तयार झालं ना. त्याचं रसायनांचं काय तयार होतं आतमध्ये, कुठल्याही रसायनांचं हिट तयार होतं, बरोबर आहे की नाही? आणि मग त्याचं ते कारण आहे की त्या गायीला ही समस्या येण्याचं गर्भपात होण्याचं ते कारण. मग अशा वेळेस काय करणं गरजेचं आहे, तुम्ही केमिकल जे आहे त्याला डायरेक्ट काय करून टाकायचं, फुल स्टॉप. केमिकल डायरेक्ट काय करायचं, फुल स्टॉप. तुम्ही जर केमिकल फुल स्टॉप जर नाही केला आणि तुम्ही मिल्क चार्जर बरोबर केमिकल वापरत राहिले तर तुम्हाला गर्भपाताच्या समस्या बाकी समस्या येणारच. म्हणजे जसं तुम्हाला पिकांमध्ये SCT सोबत म्हणजे कृषी अमृत आणि मिल्क तुमचं सॉइल चार्जर बरोबर तुम्ही जर वैदिक वापरायच्या ऐवजी तुम्ही जर रासायनिक खतं वापरले DAP युरिया तर तुमच्या शेतामध्ये रोग येणार. SCT वापरून सुद्धा लक्षामध्ये ते एकंदरीत हा जो समस्या आहे समजा की तुम्ही जसं मी म्हटलो की शेतामध्ये आपण केमिकल वापरतो, अर्ध SCT वापरतो, अर्ध केमिकल वापरतो. त्याच्यामुळे जे यश जे मिळतं ते मिळत नाही. रोग येण्याची समस्या कारण रोग कशामुळे येतात, केमिकलमुळे येतात. प्रमाण कमी केलं मग या रोगाची बंद होतील का नाही, रोगाचं प्रमाण कमी होईल पण रोग येणार. तसं तुम्ही जर मिनरल मिक्सचर वापरलं किंवा औषधं वापरले तर तुमच्या गायांना रोग येणार. मिक्सचर जर वापरून सुद्धा येणार. तुम्हाला ठरवायचंय, डॉक्टरांना सुद्धा ठरवायचंय का ह्या गाईला जर मिल्क चार्जर द्यायचं आहे तर फक्त मिल्क चार्जर द्यायचं. मग किती जर रिझल्ट मिळत नसेल तर मग ते पार 200-300 ग्रॅम एका टायमाला का देणं होईल. हा, त्यांनीच आणायचा रिझल्ट, त्यांनीच आणायचा. मला सांगा, मी नेहमी उदाहरण सांगत असतो. समजा तुम्हाला छोटीशी ठिणगी पडलेली, ठिणगी छोटीशी, तुम्ही 1-2 थेंबानी पण वीज घाल पाण्याच्या, थोडासा एक लाकूड पेटलेलं आहे, तुम्ही ग्लासभर तांब्याभर पाण्याने पण विजवाल. आणि मोठा आग पेटलेली, शेकोटी पेटली मोठी, ती विजल का तांब्यावर पाण्याने, त्या पाण्याची काय होईल, वाफ होईल. तसंच आहे मिल्क चार्जर. तुम्ही जर तुमची समस्या गंभीर असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण काय करा, प्रमाण वाढवणे हेच त्याचं सूत्र आहे. त्याचं सूत्र हे नाही का चला यांनी रिझल्ट मिळत नाही केमिकल सारखं, चला मग दुसरं औषध आला, दुसरी पावडर आला. शेतकऱ्यांचं हेच लक्षात येत नाहीये. प्रमाण हे त्याचं सूत्र आहे. प्रमाण वाढवा, बरोबर आहे ना. तोंड भाजलं तुम्ही काय पिता, पाणी पिता. जास्त भाजलं तर जास्त पाणी पिता, बरोबर आहे की नाही. किंवा तुम्ही दही खाल्लं, तोंड भाजलं म्हणून कशाने तरी तिखट खाल्ल्याने तोंड जर भाजलं तुम्ही दही खाता तर जास्त जर तोंड भाजलं तर जास्त दही खायचं, बस एवढंच फरक आहे. असं नाही तर मग जास्त तिखट लागलं मग दुसरं काहीतरी आणायचं. दहीच खायचं पण जास्त खायचं, ते जास्त प्रमाणात. एकदम बरोबर. म्हणजे मुद्दा एवढाच आहे की आपण ज्याप्रमाणे मिल्क चार्जरचा वापर करतो एक औषध म्हणून, त्यावेळेस त्याचं प्रमाण ही त्याचं सूत्र आहे. त्याला दुसरं रिप्लेसमेंट नाही. जसं तुम्ही मगाशी मला गोळ्या दाखवल्या, आपण येताना पाहिलं. ह्या गोळ्या तुम्हाला वापरायची गरज का पडली,
तर तुम्हाला असं वाटलं की नाही मिल्क चार्जर बरोबर जरा थोडा सपोर्ट देऊया, आलं लक्षामध्ये. परंतु मिल्क चार्जर बरोबर दुसरा सपोर्ट चालत नाही. तुम्ही हा प्रयोग केला तर तुम्हाला अपयश येणार, कुठंतरी येणार 2 महिन्यांनी 6 महिन्यांनी. आणि मिल्क चार्जर चालू आहे आणि मग तरी पण तुम्हाला काही जनावरांच्या बाबतीत रिझल्टच येत नाही. मग तिथं काय करायचं, चारा चेक करायचा. का बरं चारा चेक करायचा? आपण बाहेरून केमिकल देत नाही, पण जर चाऱ्यातून येत असेल तर ते तुम्हाला माहिती आहे का तुमच्या पाण्यात किती केमिकल आहे, तुमच्या मातीत किती केमिकल आहे, हे तुम्ही तपासले कधी? आता जर एखादं समजा एक्सपोर्ट करायचं असलं डाळिंब द्राक्ष तर त्याचे काय करतात, रेसिडी तपासतात कांद्याचा, बरोबर आहे की नाही? तसं तुम्ही कधी तुमच्या चाऱ्याचा रेसिडी तपासला आहे का? नाही, त्याच्यातून पण केमिकल येतं. मग त्या केमिकलमुळे सुद्धा किंवा त्याला आम्ही फवारण्या करतो विषारी, फवारणी केल्याशिवाय येतच नाही ना. बरोबर. मका 1-2 फवार मारायशिवाय मका येतच नाही. मग ते केमिकल तुम्ही जर मूर घास करून जर वापरत असाल तर ते आणखीन भयानक होतं. केमिकल जर आंबवलं तर त्याच्यापासून दही नाही तयार होत, त्याच्यापासून भयंकर विष तयार होत, जहाल विष तयार होत, बरोबर आहे ना? म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, विषारी चारा हा सुद्धा तुमच्या जनावरांच्या आरोग्याला काय आहे, भयंकर घातक आहे. आणि म्हणून आम्ही काय सांगतो, वैदिकचा चारा करा. का? त्याच्यामध्ये असा हेतू नाही आहे का तुम्हाला म्हणजे नादी लावणं, आमचेच प्रोडक्ट वापरा आणि हे करा. दुसरा मार्ग नाही ना, दुसरा मार्ग नाही. औषधांचा जर परिणाम नाही भेटला तर डॉक्टर लोक पथ्य विचारतात, तुम्ही जेवण काय खात्या, सकाळी भाजी काय खाल्ली होती, संध्याकाळी काय खाल्ली, विचारता का नाही विचारता? बरोबर आहे ना? तुम्ही पण विचारता ना, चारा काय देते, हां बार्ली देते का, मिनरल मिक्सचर कोणतं देते, विचारता का नाही? सिंपल आहे. त्याच्या अगोदर काही आयुर्वेद दिला होता का, विचारता ना. म्हणजे त्याचं केमिकलची रिॲक्शन येते. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. समोर डॉक्टर त्यांच्या समोर सांग कसं राहतंय बघा, लक्षात घ्या. डॉक्टर हे त्यांनी जे मेडिकल सायन्स शिकले ते सगळं केमिकलचं, तर त्यांना आयुर्वेदिक शिकवलेलं विचारा, केमिकल आहे सगळं. त्यांना फक्त काय माहिती आहे, बॅक्टेरियावर कसं काम करायचं. त्यांना काय माहिती आहे की त्याच्या शरीरामध्ये जे समजा pH लेवल आहे तो कसा मेंटेन करायचा, त्यांच्या शरीरामध्ये मिनरल्स लेवल कशी मेंटेन करायची. पण त्यांना माहिती आहे का मिनरलचा फॉर्म कोणता वापरायचा. तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी झालं, तुम्ही नुसतं कॅल्शियमच्या गोळ्या खा बरं. एखाद्या माणसाला कॅल्शियमचं रतीब चालू करा बरं गोळ्यांचं, त्याचे हाडं काय होतील, सेम जनावराला पण लागू होते, हे विसरू नका. कॅल्शियम पावडरचा अतिरेक हा जनावराची हाडं ढिसूळ करतो. मग फॉस्फरसचा अतिरेक सुद्धा जनावराची पचनक्रिया डिस्टर्ब करतो. काही पण झालं, गॅस झाला, काय आवाज यायला लागला, डॉक्टर लोक काय म्हणतात अपचन झालं, काय म्हणतात फॉस्फरस डिफिशियन्सी. हा ठरलेला डायलॉग आहे ना. मी असं म्हणजे हे नाही करत, असं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की टोमणा वगैरे मारतो असं नाही. बघा समजून घ्या रियालिटी कसं असतं, लक्षात घ्या की जसं आपण म्हणतो शेतकऱ्यांना काही बी पीक बिघडलं, शेतकरी म्हणतात नाही वातावरण बिघडलं, कुठलं बी दुकानदार असो कंपनीवाला असो, काय म्हणतो नाही वातावरण बिघडलं म्हणून सगळीकडे बिघडलं. तो कशावर तिकीट फाडतो. पण कधी कोणी म्हटलं का आमच्या मातीचा कस कमी झाला म्हणून आमची पिकं खराब झाली, कधी कोणी म्हटलं का? नाही. का नाही म्हटलं? कारण त्याला माहिती आहे मातीचा कस बिघडला म्हणलं कोणामुळे बिघडला, आपण तयारी नाही, तो आपल्यामुळेच बिघडला. आपण दिले सगळं खत औषध आपण कोणी आपणच दिले आणि त्याच्यामुळे कस बिघडलाय मातीचा हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून तो कधीच म्हणणार नाही का मातीचा कस कमी झाला म्हणून तुझे पिकं खराब येऊ राहिली. तो नेहमी म्हणणार वातावरण बिघडलं. खरं खोटं आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पण सवय झाली वातावरणाला. हा, जो उठवतो कोणाचं नावाने तिकीट फाडतो, बरोबर आहे ना? 9% लोक तेव्हाच बरोबर आहे. काय रे अरे ते आभाट आलंय ना त्याच्यामुळे, आबूट आल्यामुळं, ते आबूट म्हणजे ढगाळ आल्यामुळे, ढगाळ वातावरण झालं का मग मावा पडतो बरं का. तसं नाही आहे ते. ढगाळ वातावरण झाल्यामुळे ह्युमिडिटी वाढते, ह्युमिडिटी वाढल्यामुळे नायट्रोजन लेवल हाय होते, प्रकाश संश्लेषण क्रिया स्लो होते कारण सूर्यप्रकाश मिळत नाही आणि त्याच्यामुळे टेम्परेचर नेहमी थंड राहते ह्या काळामध्ये. आणि वातावरण थंड राहिल्यामुळे त्या बॅक्टेरियांना वाढायला, त्या नायट्रोजनला वाढायला संधी मिळते आणि अशा कंडिशनमध्ये हे किडी जीवांची संख्या काय होते, का त्यांना ते अन्न जास्त मिळतं ना. कळलं का? कोरड्या वातावरण त्यांना अन्न मिळतं का, तेव्हा रोगराई वाढत नाही. पा अशा ह्युमिड वातावरणामध्ये जे आपण दमट म्हणतो की नाही त्या वातावरण रोगराई वाढत. आणि तुम्ही तेच जर वावर जर एकदम स्ट्रॉंग करून ठेवा, तुमची सगळी पात वाकडी टिकली आहे की नाही, तसं सेम इथं तसंच. त्यामुळे ह्याच्यावरती केस झाले आहे निघालेली. ह्या गायला तुम्ही 100 ग्रॅम चारा ह्या कालोडीला आणि 15 दिवसांनी ही कालोड पा इकडे पा, हां तिच्यावर बघा. असं ही एवढी शांत आहे की नाही, हिला बी चालू आहे ना, परंतु प्रमाण किती 50 ग्रॅम चालू आहे, बरोबर आहे ना.
तुम्हाला वाटतच नाही ना ही कालवर एखाद्या लाखाची व्हावं, तुम्हाला वाटतं बरी आहे 30,000 10-20,000 आता ही किती हजार जाईल? भरली किती? भरली किती महिन्यात झाली ती? 18 तारखेला चेक करायची. अच्छा, म्हणजे 2-3 महिने झाले बरोबर ना? आता मला सांगा ही गाय ह्या कंडिशनला मार्केटमध्ये किती रुपयाला जाईल कालवड? पहिल्या रोजी ना 25-30,000. हिला तुम्ही 100 ग्रॅम चालू करा 3 महिने, किती रुपयाचा खर्च होईल? 200 रुपये 200 ग्रॅम दररोज, म्हणजे जवळजवळ किती रुपये झाले सर? 200 ग्रॅम किती झाले? 60 रुपये ना? 60 रुपयेच का? 60 रुपये दररोज खर्च करा 3 महिने, किती खर्च झाला सर? एका महिन्याचा 1800 रुपये, 8-54 5,000 रुपयाचा खर्च होईल बरोबर आहे? बघा बरं का, ते 5,000 रुपये तुम्ही खर्च केले आता घरामधून, आणि तुम्ही 3 महिने हीच कालवड बघायची. जर कोणी 60,000च्या आतमध्ये जर कोणी मागितली तर मी तुम्हाला पैसे नजर लागेल तिला बरोबर आहे? मला सांगा किती वाढले? 30 ते 60 मध्ये किती वाढले? 30 वाढले. खर्च किती करायचे? 5,000. याला बिझनेस म्हणतात. हा आमच्या मराठी माणसाला कळला कधीच नाही. आमचं कसं आहे माहिती का, आणखीन बचत करून कसं होईल, आणखीन बचत करून काही नाही, टायर घसून जाईल आणि टायर चपटा होऊन ऍक्सिडेंट होईल तुला. असं का मी काय म्हणतो तुला सर, तुमच्या आम्ही जिथे गुंतवणूक करायला पाहिजे, ऍक्सिडेंट होऊन दवाखान्यामध्ये आम्ही लाख रुपये घालू पण टायर नाही बदलणार हे खरं कुठे? म्हणून आम्ही गरीबाचे आणखीन गरीब. ही मानसिक जर शेतकऱ्यांनी जर सोडली ना, हे बघा इथं गुंतवणूक, ही गुंतवणूक आहे, उघड गुंतवणूक आहे. तुम्ही तिला आज समजा 50 ग्रॅम चारताच आहे ऑलरेडी, फक्त 50 ग्रॅम शिल्लक राहिली ना, म्हणजे 50 ग्रॅम आपण चारतोय म्हणजे ते किती रुपये झालं? 30 रुपये तुम्ही खर्च करताच आहे. लक्षात घ्या, 5,000 रुपये खर्च नाही तो 2,500 ऑलरेडी चालू आहे तुमचा. मग उरले किती? फक्त 2,500. आणि जर 2,500 खर्च तुम्ही जर वाढवला असता गेला तर 2,500 म्हणजे तुम्हाला किती वाढणारी? 30,000. म्हणजे 1% सुद्धा खर्च नाही, 1 रुपया खर्च 10 रुपये फायदा. पण असा नफा तो नको. बरं, दुसरी गोष्ट कशी राहते एक लक्षात ठेवा, पोरग 70% मार्क पडिते आणि पोरग 95% मार्क पडिते, किती फरक? 70% वाला इथं गावातच रडल, 95% वाल्याला जिल्ह्याला चमकल. खरं खोटं आहे? कसं आहे, तुम्ही तिला अजून 2,500 खर्च केला ना तर ही गाय 100 गायांमध्ये चमकल. तुमच्या गोठ्यातच नाही, 100 गोठ्यांमध्ये चमकल. ही ताकद आहे मिल्क चार्जरची, म्हणजे आम्ही कधी वापरी ही वापरली पाहिजे आम्ही. कळलं का तुम्हाला? म्हणजे हे दर गोठ्यावर गेलो मी हेच शिकवतो शेतकऱ्यांना. तुम्ही वापरताय पण तुम्हाला काय 35% पास करायची सवय लागेल. तुम्ही 70% करा, 70% मिनिमम पास. तो मार्क किती पाडील मग? 90%. खरे खोटे? आम्ही 35% पास केलं तर 50-60% पडतो. म्हणजे पप्पा लई पडले, दुप्पट पडले. कळलं का तुम्हाला? मला सांगा कुठला शेतकरी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा डॉक्टरला मनापासून पैसे देतो? तुम्ही शेतकरी सांगा देताना पैसे काय म्हणतात? हे बाबा 10 वेळा झाले तुझी, 4 वेळा झाली. डॉक्टर बदली करतात लोक. डॉक्टर बदली करता. मी म्हणतो गाईला पण अधिकार पाहिजे शेतकरी बदलायचा. गाई पण म्हणली पाहिजे, वोट केलं पाहिजे ना, माझा शेतकरी बदल व्हावा पहिला. आणि बदली ते शेतकरी. तुम्हाला काय तुम्ही गाय विकता म्हणजे तुम्ही बदलिता का? ते वरून आदेश येतो बदल मालक. आणि ती नव्या मालकाची ते गेल्या होती बिचारी चांगली होती. कळलं का तुम्हाला? असे शेतकरी आहे का ते खराब गाया घेतात आणि चांगल्या बनवतात. लोक काय करता म्हणे, तयार असलेली गाय मार्केटमधून आणायची 70-80 हजाराला, ती वर्ष म्हणजे 5-6 महिने 7 महिने पिळायची आणि खाटी झाली का विकून टाकायची. आता मला सांगा, एक गाय पिळल्यावर तुम्ही समजा किती पैसे काढले तिथे? 20 लिटरची गाय असेल समजा, आता मला हिशोब काढला मी 1 लाख रुपये घेतले. गाय किती आणली? 70ला, बरोबर आहे, आणि 1 लाख रुपये घेतले. आता खर्च बिर्च काढला डॉक्टर तर 1 लाखामध्ये खुराक बिराक म्हटलं तर 20-30 हजार रुपये खर्च आहे. बरोबर आहे ना? आता तुम्ही ती गाय विकताना ज्यावेळेस ती खाटी होती त्यावेळेस ती केवढ्याला विकता? 22,000. आज आम्हाला नातू झाला, हा कसा उजरायचा? हा उजरायचा कसा? नाही खाटी गाय मग तिची किंमत काय ना, तिला काही नसलं किंमत काय? बरोबर आहे ना? मग मला तेच सांगायचं आहे की कारण ती माझ्यावर येत नाही ना. यांनी किती मिनरल मिक्सर चार, दूध पावडर चार, हे चार, टॉनिक चार, म्हणजे फक्त दुधावर लक्ष, दूध काढायचं खाली, त्याचं लक्ष फक्त काय दुधावर. मग तिचा साफळा गाव आहे ना, म्हणजे याला शोषणाचं जाळं असं म्हणतात. आणि अशा प्रकारचा दूध व्यवसाय जे शेतकरी करता ते कधीच उजरू शकत नाही. खाली उकरा बरं.
आता हे तुम्ही उकडलं ते म्हणजे तुम्ही कधीपासून ठेवले आता हे? नाही हे 2 महिन्यापूर्वी पूर्ण उचललं होतं. अच्छा लहान लोट म्हणजे तरी पण चिकन आहे. हा नाही तुम्ही जनरली गोठे एवढं चिकन नाही निघत. तुम्ही जे उचललं ते कोण टाकलं मग? उसाला टाकलं ते टाकून दिलं टाकून दिलं. बर चाऱ्यामध्ये पण बदल झालाय. पहिले 14 जाळ्या लागत होत्या मिल चार्ज चालू करायच्या आधी. हा. आता 9 जाळ्या टाकतं. 10वी जाळी टाकली का ती पूर्ण आहे तशी गावांमध्ये शिल्लक असते. म्हणजे 9 जाळ्यामध्ये भागत 9 जाळ्यामध्ये भागतं. पूर्वी किती लागत 14 काय बात करता मी 5 जाळ्या चारा वाचला पूर्ण वाचला. तर दिवस शांत राहतात त्याचं पोट भरता येतात. मग 100% बरं. आणि अजून तुम्हाला दुधामध्ये काय फरक आहे? दूध 8 महिने झालेत गाय अजून पूर्ण स्टेबल आहे अजून. म्हणजे 11 जे जात होतं ना ते फक्त आता 9.5 एवढंच कमी झालंय. म्हणजे दूध कमी नाही झालं. कमी नाही म्हणजे झालं. गाया गाभण असून सुद्धा गाय गाभण असून. पूर्वी कसं व्हायचं? किती वेळा आला असता? 4थ्या महिन्यामध्ये गाय पूर्ण कमी होत होती. आता किती वेळा आला असतं जर हे नसतं मी करायचं? 4-5 वेळा असतं. एका टायमाला 4-5 वेळा आला असतं. म्हणजे जे आता 9.5 जातं ते 4 वेळा आलं असतं. 100% तेवढं वाढीवच भेटलं बा. हो. बर. दुधाची क्वालिटी वर सुधारली ना. पहिल्यांदा 3-5 ची फॅट नव्हती लागत. पहिले आता 4-2 पर्यंत जाती. SNF 8-3 लागत होता तो आता 8-5 8-6 जातो. अच्छा. म्हणजे लोक जे म्हणता का बाबा शासनाने कंपल्सरी केलं आणि हे तर काय सहजासहजी मिळू शकत नाही, याला फार खर्च करावा लागतो, तसं आहे का? नाही, सहजासहजी सुद्धा ते अचीव तुमच्या म्हणण्याचं प्रमाण कमी तरी पण तिथपर्यंत गेलंय. तुम्ही प्रमाण वाढवलं तर काय होईल ते? बरोबर आहे ना. तुम्ही आता समजा तुमचं खर्च आणि उत्पन्न याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर ठेवलंय 7 महिने, तर तुम्हाला खर्च किती केला आणि उत्पन्नामध्ये कसा बदल वाटला? मी दुधाच्या पैशातून पूर्ण हे दुधाचं मशीन जे पाहिलं ना तुम्ही, ते सगळं दुधाच्या पैशातूनच घेतलं मी. तुमचा गोठा कधी बसून या? गोठाला झाले जवळपास म्हणजे पहिल्यापासूनच येतो मी. कॉलेज सोडल्यापासून मग गोठा चालू केला. 1 वर्ष झाला असेल. म्हणजे 1 वर्ष झालं. 1 वर्ष गोठा चालू आहे आणि वापर नंतर 6 महिन्यानंतर चालू केला. मग मला सांगा, पहिल्या 6 महिन्याचा हिशोब आणि नंतर 6 महिन्याचा हिशोब काय वाटतं? खूप मोठा बदल आहे. मोठा बदल आहे. काय बदल आहे? पैसे शिल्लक राहायला लागले मला. पूर्वी पैसे शिल्लक नव्हते. पहिले पेमेंट झालं का या गायांना जायचं टोटल. आजार पाणी गाय भरणं. तर मुद्दा नाही, पण मला डॉक्टर बी पहिल्यांदाच भेटले एवढे असे ताजे तवानी असतात. दष्टपुष्ट मी वेटरनरी डॉक्टर पाहिले एकदम असे सडसडीत राहतात. डॉक्टर का दूध कधी मिल चार्जेस चालू आहे चालू आहे. काय खरंच फरक वाटतो का तुम्हाला? भरपूर बदल. म्हणजे त्यांचं तब्येतीचं रस तिथंच कळलं आम्हाला. नाही पप्पा वापरी जात ना. किती गोठे खाता तुम्ही सगळे टोटली आतापर्यंत? म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये तरी 50-1 गोटे आहे वरती. मी जास्त करून आहे ना ब्रीडिंग वरती काम आहे आपली. मग प्रत्येक गोट्यावरती AI केल्यानंतर ज्या गाया मला रिपीट इथून मागे ज्या रिपीट होत होत्या त्या गायांना मिल्क चार्जेस ज्यावेळेस चालू केलं, रिपीट ब्रीडिंग पूर्णतः कमी झालेलं. पूर्ण कमी झालं. तुम्ही प्रमाण वाढवा. प्रमाण जर तुम्हाला आता मी जे सूत्र सांगितलं ना, हे लक्षात ठेवा. तुम्हाला मेडिकल म्हणून कुठं दवाखान्यात न्यायची गरज नाही. तुमच्या मेडिकल वाल्याला सगळं मिल्क चार्जेस भरून ठेवायला सांगा. तर मी सांगतो, केमिकलचं विष भयानक आणि एवढं महागडं खाण्यापेक्षा 5-7 हजार रुपये खर्च येतो. ऑपरेशन केल्यावर काही सिरियस प्रॉब्लेम झाल्यावर येतो का नाही? याला 5,000 रुपये करायचं म्हणल्यावर याला 16 म्हणजे 3 बकेट खर्च करत तर 5,000 होत नाही. आणि 3 बकेट खर्च केला एका गायला किती दिवस जाईल? कळतं ना तुम्हाला? म्हणजे आता तुम्हाला एक सूत्र कळलंय आज, की तुम्ही मिल्क चार्जर का फक्त दुधाचं औषध पावडर म्हणून बघू नका. हे हेल्थ चार्जर आहे जनावरांचं. त्याच्यावर लिहिलंय कॅटल अँड मिल्क चार्जर आहे ना. मग हे जनावरांसाठी आरोग्यवर्धक हे संजीवनी. तर याच्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही जेवढी गुंतवणूक कराल मिल्क चार्जरवर तेवढा तुमचा गोठा काय होईल? किंमतवान होईल. तेवढी त्याची किंमत काय होईल? वाढत. समजा ही गाई आहे, ह्या गायांसारख्या तुमच्या 5 गायी आहे. मग 5 गायांची किंमत आज किती? 1.5 लाख आहे. 30,000. त्याच गायांची किंमत 70,000 झाल्यावर 60,000 झाल्या किती होईल? 3 लाख. डायरेक्ट डबल होईल. त्यांना 1.5 लाख जर तुम्हाला वाढणार आहे किंमत, तर खर्च तुम्हाला 50,000 बी नाही येणार आहे. किती येणार आहे खर्च? 20,000. एका गाईला वर्षभर चारलं तर 10,000 खर्च येईल. फुल 100 ग्रॅम 2 टाइम. बरोबर आहे? याचं प्रमाण किती? एका गायला 100 आहे. एका गाईला 100 ग्रॅम द्या तुम्ही सकाळ संध्याकाळ. तर मुद्दा काय होतो, की तुम्ही हे जे आहे ह्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही त्या गाईचं जर त्या वासराला तुम्ही जर कोरडा चारा दिला व्यवस्थित,
आणि त्याच वेळेस त्याला मिल्क चार्जर चारलं आणि त्याच वेळेस त्याला जर चांगलं दूध भेटलं, चांगला चारा भेटला, तर तिचा जो पोट आहे ते रुमेन जे काय होतं डेव्हलप होतं आणि ते जर डेव्हलप झालं तर बरोबर तिचं पचन चांगलं होतं. आता तिचं काय होऊ राहिलं, रुमेन डेव्हलप होऊ राहिलं आणि तुम्ही ते डेव्हलप होता परत बंद करून टाकलं. सकस चारा जर दिला ना तुम्हाला खोराकाची पण गरज नाही, तुमचा हा पट्टा 100% पचनक्रिया होती ना. करा. तुम्ही तो चारा व्यवस्थित करा, RNPH चा वैदिकचा चारा करून मग बघा तुमच्या गाईचा एकाही गाईचा प्रॉब्लेम राहणार नाही. आणि हे पण प्रमाण तुम्हाला फार जास्त यावं लागणार नाही, 100 ग्रॅममध्ये भागून जाईल सगळ्या, 150 करायची पण गरज नाही. तर चारा जर वैदिकचा केला तर, ज्या लोकांनी चारा वैदिकचा केलेला आहे त्यांच्या गोठ्यांवरती काही कामच नाही, टाक चारा आणि काढधारा, संपला विषय. मिल्क चार्जर म्हणजे टाक चारा काढधारा. आणि जर हे जमत नसेल तर तुला मिल्क चार्जर वापरायचं अजून कळलेलं नाही आहे. अल्ला समजते. मी म्हणतो ना मी वापरलं होतं आणि मी आता बंद केलं, येडा आहे तुला कळलंच नाही काय, बरोबर आहे ना. तुमच्या हातामध्ये मी धारदार सुरी दिली, एकदम प्युअर धारदार, तर ती चांगलं आहे का वाईट आहे, काम करण्यासाठी चांगलं आहे ना. पण भाजी कापायला ते एकदम 1 नंबर आहे. धारा असणं चांगलं का वाईट हो, तर त्यांनी तुम्ही जर तुमचे बोटं कापित असतील त्याला दोष कोणाचा आहे, सुरीचा आहे का. सुरी आहे ती सुरी म्हणजे हे मिल्क चार्जर आहे, याने तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे.